आपल्याला दैनंदिन काम करण्यासाठी, कार्य करण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे अन्न घटकांची गरज असते। या कामांसाठी जी ऊर्जा आपल्याला लागते ती ऊर्जा आपल्याला या अन्न घटकांपासून मिळते। तीन प्रकारचे अन्न घटक आपण आपल्या शरीराच्या वाढीसाठी, ऊर्जेसाठी घेत असतो। त्याच्यामध्ये पिष्टमय पदार्थ असतील, प्रथिने असतील किंवा स्निग्ध पदार्थ असतील। पिष्टमय पदार्थांमध्ये गहू, ज्वारी, बाजरी, मका, तांदूळ हे अन्न पदार्थ येतात। प्रथिनांमध्ये सर्व प्रकारच्या डाळी, मग ती मूगची असो किंवा चवळी असो, तूर असो, मसूर असो, सर्व डाळींमध्ये प्रोटीन किंवा प्रथिन असतात। आपण जे तेलबिया खातो त्या तेलबिया म्हणजे शेंगदाणा असेल, तीळ असेल, मोहरी असेल, हे सर्व तेलबिया की ज्याच्यापासून तेल मिळतं हे सर्व पदार्थ स्निग्ध पदार्थ असतात। आपण ज्यावेळेस अन्नाचा एक घास आपल्या तोंडात घेतो, दातांच्या साहाय्याने तो चावला जातो आणि खऱ्या अर्थाने अन्न पचनाची सुरुवात आपल्या तोंडापासूनच होते। तोंडामध्ये दात आणि जीभ या दोन अवयवांच्या मदतीनं यांत्रिक पचनाला सुरुवात होते। दातांच्या साहाय्याने अन्न बारीक केलं जातं आणि आपल्या तोंडामध्ये डाव्या उजव्या गालांमध्ये आणि जिभेच्या खाली ज्या लाळ ग्रंथी असतात त्या लाळ ग्रंथींमुळे जी लाळ तयार होते ती जीभ अन्न घटकांबरोबर किंवा त्या घासाबरोबर मिसळून टाकते। आणि त्याच्यामुळे होतं काय, ज्या वेळेस आपण भाकरीचा तुकडा जास्त वेळ चावतो, चपातीचा तुकडा जास्त वेळ चावतो, त्यावेळेस या बाजरीमध्ये किंवा चपातीमध्ये जे अन्न घटक आहेत, उदाहरणार्थ कार्बोहायड्रेट्स, त्या कार्बोहायड्रेट्सची आणि आपल्या लाळेमध्ये अमायलेज नावाचं एन्झाईम असतं त्याची अभिक्रिया होते आणि त्यापासून माल्टोज नावाची शुगर म्हणजे साखर तयार होते। आणि त्याच्यामुळे ज्या वेळेस आपण बाजरी किंवा ज्वारीचा भाकरीचा एक घास जास्त वेळ चावतो त्यावेळेस आपल्याला ती भाकर गोड लागते। चपाती खात असू तर ती चपाती गोड लागते। आता माझ्याजवळ या ठिकाणी बाजरीची भाकर आहे। बाजरीचा भाकरीचा एक तुकडा, एक घास मी या ठिकाणी चावून बघतो, जास्त वेळ चावतो, बघूया मला ही भाकर कशी लागते। मला बाजरीची भाकर गोड लागली। आता मी काय करतो, तुम्हाला सुद्धा बाजरीची भाकर या ठिकाणी खायला देतो। तुम्ही सुद्धा जास्त वेळ चावून बघा आणि ती कशी लागली ते मला सांगा। बघा, तुम्हाला बाजरीच्या भाकरीची चव या ठिकाणी गोड लागेल याचा अनुभव तुम्हाला येईल। त्याच्या मागचं कारण तुम्हाला या ठिकाणी मी सांगितलेलं आहे की बाजरीची भाकर, ज्वारीची भाकर जास्त वेळ चावली की आपल्या तोंडात माल्टोज नावाची शुगर तयार होते, म्हणून आपल्याला ती भाकर गोड लागते। भाकर कशी लागली? निशा, तुला भाकर कशी लागली? गोड लागली। उन्नती, तुला भाकर कशी लागली? मला गोड लागली। तुला भाकर कशी लागली? मला भाकर गोड लागली। अर्चना, जास्त वेळ भाकर तू चावून खाल्ली, तुला आता भाकर कशी लागली? गोड लागली। अशा पद्धतीनं जास्त वेळ भाकर चावल्यावर आपल्याला ती गोड लागते। आता मी तोंडात भाकरीचा तुकडा घेते। जास्त वेळ चावल्यावर भाकर गोड लागते। आता मी चपाती खाते।
मी भाकरीचा तुकडा खाते. आता मी हे भाकरीचा तुकडा जास्त वर चावते. जास्त वर भाकरीचा तुकडा खाल्ल्यावर भाकर गोड लागते. आता मी भाकर चावून खाते. जास्त वेळ खाल्ल्यावर भाकर गोड लागते. आता मी भाकर चावून खाते. जास्त वेळ चावल्यावर भाकर गोड लागते. आता मी भाकर चावून खाते. मला भाकर गोड लागली. आता मी भाकर खाते.